नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बायसुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 5 मेच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला नक्कीच एक ना एक मार्क मिळवून देण्यात तुम्हाला सहकार्य 100% करते. मित्रांनो, असे प्रश्न आज आपण घेऊन आलो जे की येणाऱ्या पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती तसेच उच्च न्यायालयाच्या भरतीसाठी किंवा तसेच TETच्या भरतीसाठी खास करून प्रश्न आपण आज घेऊन आलेलो. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, ई-श्रम साथी ॲप कोणी लॉन्च केले आहे? मित्रांनो, जे काय श्रम साथी ॲप आहे मित्रांनो, ते कामगारी सरकारी योजनांचा जे काय डिजिटल पद्धतीने जोडण्यासाठी हे ई-श्रम ॲप लॉन्च केलेलं आहे. मित्रांनो, तर ते ॲप कोणी लॉन्च केलेलं आहे? तर मित्रांनो, नुकतेच छत्तीसगड या राज्याने ई-श्रम साथी ॲप लॉन्च केलेलं आहे. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की कामगारांना सरकारी योजनांशी डिजिटल पद्धतीने जोडण्यासाठी छत्तीसगड सरकारने ई-श्रम साथी ॲप सुरू केलेलं आहे. मित्रांनो, नुकतेच 1 मेला हे ॲप लॉन्च केलेलं आहे. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा दुसरा, WHOने 2 किलो ते 5 किलो नवजात मुलांसाठी कोणत्या औषधाला प्री क्वालिफिकेशन मान्यता दिलेली आहे? तर मित्रांनो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 2 ते 5 किलो जे काही नवजात बालकं असते मित्रांनो, त्यांच्यासाठी मित्रांनो जे औषध आहे प्री क्वालिफिकेशन, त्याला कोणत्या औषधाला मान्यता देण्यात आली? मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की अल्बेंडाझोल या औषधाला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 2 ते 5 किलो नवजात मुलांसाठी प्री क्वालिफिकेशन मान्यता देण्यात आलेली आहे. मित्रांनो, कारण की अल्बेंडाझोल हे एक परजीवी विरोधी औषध आहे आणि ते WHOने नवजात मुलांसाठी त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा, भारताचा पहिला लिथियम आयन बॅटरी पुनर्वापर प्रकल्प कुठे सुरू झाला आहे? मित्रांनो, जे की लिथियम आयर्न बॅटरी पुन्हा वापरण्यात यावी यासाठी भारत सरकारने आताच एक प्रकल्प सुरू केलेला आहे. तर मित्रांनो, कुठं सुरू केला आहे? तर आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की भारत सरकारचा पहिला जो काय लिथियम आयन बॅटरी पुनर्वापर प्रकल्प सिकंदराबाद या इथे सुरू करण्यात आलेला आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की उत्तर प्रदेशातील सिकंदराबाद येथे हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. आपला प्रश्न चौथा, ग्रीन हायड्रोजन सेवा सुरू करण्यासाठी OGCNने कोणत्या ठिकाणी सहकार्य केलेले आहे? तर मित्रांनो, जे काही ग्रीन हायड्रोजन सेवा सुरू करण्यासाठी OGCNने नुकतेच आता लक्षद्वीप या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की लक्षद्वीप हे येथे हरित ऊर्जेसाठी ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी सहकार्य करण्यात आलेले आहे. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की जे काय ग्रीन हायड्रोजन सेवा सुरू करण्यासाठी OGCNने म्हणजे ही एक जी कंपनी आहे मित्रांनो, त्याने लक्षद्वीप इथे हरित ऊर्जे निर्माण करण्यासाठी
सहकार्य केलेले आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा, NASM-SR क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कुठे करण्यात आलेली आहे मित्रांनो? तर मित्रांनो, जे काय NASM जे काय क्षेपणास्त्र आहे मित्रांनो, त्याची चाचणी आता नुकतीच पार पाडण्यात आलेली आहे मित्रांनो. तर त्याची जी काय चाचणी आहे मित्रांनो, ओडिसा या ठिकाणी NASM-R या क्षेपणास्त्राची चाचणी ओडिसा या राज्यामध्ये नुकतीच पार पाडण्यात आलेली आहे मित्रांनो. आणि ओडिसातील चाचणी केंद्रावर NASM-R ची क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आलेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 6वा, समुद्र कोळसा इंधन तंत्रज्ञान कोणत्या देशाने विकसित केलेले आहे मित्रांनो? तर मित्रांनो, जे काय समुद्र कोळसा इंधन तंत्रज्ञान, तर मित्रांनो असं कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे? तर मित्रांनो, चीन या देशाने समुद्र कोळसा इंधन तंत्रज्ञान नुकतेच विकसित करण्यात आलेले आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. आणि जे काही समुद्राशी संबंधित कोळसा इंधन तंत्रज्ञान जे काही चीन या देशाने आत्ताच नुकतेच म्हणजे 4 मे या दिवशी तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेले आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा, AI धोरण 2026 कोणत्या राज्याने मंजूर केलेले आहे मित्रांनो? तर मित्रांनो, जे काही AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे जे की एक कोणत्या राज्याने आत्ताच नुकतेच मंजूर करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की AI धोरण जे काही स्वीकारणारं राज्य आहे मित्रांनो, तर आपलं महाराष्ट्र राज्य आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. आणि AI धोरणाला 2026 मध्ये नुकतेच महाराष्ट्र शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो. 10व्या पारंपरिक आरोग्य शिखर संमेलनाचे उद्घाटन कुठे झाले? तर मित्रांनो, जे काय 10वे पारंपरिक आरोग्य शिखर संमेलन होतं मित्रांनो, ते नुकतेच आता चंदीगड इथे पार पाडण्यात आलेलं आहे मित्रांनो. कारण की 10व्या जे काही पारंपरिक आरोग्य शिखर संमेलन असं दरवर्षी, तर मित्रांनो 2026 नुकतेच चंदीगड या ठिकाणी उद्घाटन झालेले आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला 9वा, चंद्राच्या मातीतील ओ आणि Mg घटकांचा शोध कोणत्या देशाने लावलेला आहे मित्रांनो? अत्यंत इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे मित्रांनो, जे की चंद्राच्या मातीतील ओ आणि Mg या घटकाचा कोणत्या देशाने शोध लावलेला आहे मित्रांनो? तर मित्रांनो, आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की चीन या देशाने चंद्राच्या मातीतील ओ आणि Mg म्हणजे मॅग्नेशियम या घटकाचा शोध लावलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर आहे. कारण की चीनच्या संशोधनातून चंद्राच्या मातीतील ऑक्सिजन आणि मॅग्नेशियम घटकांचा शोध लावण्यात आलेला आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा, मित्रांनो आज आपण असेच प्रश्न घेऊन आलो होतो मित्रांनो. तुम्हाला जर आपले प्रश्न जर आवडले असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांना गरज आहे असे प्रश्न नक्कीच आपला जे काही व्हिडिओ आहे मित्रांनो लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपला जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ नक्कीच पोहोचेल. आणि आपण असेच दररोज व्हिडिओ आपल्या चॅनल तुम्हाला सकाळी 7 वाजता आपल्या चॅनल दररोज पाहायला मिळतील.
चला तर आपण अशा व्हिडिओ नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करू.